नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय. सायली आणि अर्जुन आता एक एक पुरावे देत सायलीच खरी तन्वी आहे हे सगळ्यांना आता पुराव्यासहित दाखवून देत आहेत. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आजचा भाग आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीलाच आता कल्पना विचारते, सायली, अर्जुन, अरे तुला आता तन्वी असल्याचं नाटक करायची काहीच गरज नाहीये. पूर्णाईंना आता माहित आहे की तू सायली आहेस म्हणून आणि त्या आता बऱ्या देखील झाल्या आहेस. त्यावर आता अर्जुन बोलतो की हेच तर सरप्राईज आहे. त्यावर प्रताप विचारतो की अरे तुम्हाला नक्की काय सांगायचंय. त्यावर अर्जुन सांगतो की आपला सगळ्यांचा श्वास असलेली तन्वी, जिची आपण इतके दिवसांपासून आतुरतेने वाट पाहतोय, ती तन्वी कोण आहे हे सांगायचंय. ती तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून आपली सगळ्यांची लाडकी सायलीच आहे. आणि अर्जुन हे सगळं काही सांगत असतानाच राकेश आता त्याच वेळेस तिथे पोहोचलेला असतो आणि दरवाजातनं तो हे सगळं काही ऐकत असतो. आता अर्जुनने हे सांगितल्यानंतर खरं तर घरातील सगळेच जण खूप जास्त शॉक झालेले असतात आणि लगेचच आता राकेश तिथे येतो आणि बोलतो की अर्जुन, अरे असं काहीही सांगू नकोस, असा भावनांचा खेळ वगैरे मांडू नकोस. काय पुरावा आहे तुझ्याकडे की सायलीच तन्वी आहे असा? आणि अरे कमीत कमी तू काका काकूंच्या भावनांचा तरी विचार कर, त्यांचा तरी विचार करायला हवा आहेस तू. आधी ती प्रिया, ती खोटी तन्वी बनवून घरामध्ये आली, अजून त्याच दुःखातून काका काकू बाहेर आलेले नाहीयेत आणि तू मात्र आता परत सायलीला घेऊन तोच खेळ मांडतोयस. त्यावर आता त्याला गप्प बसवत सुमन बोलते, राकेश, अरे अर्जुन काहीतरी सांगतोय ना, मग त्याला सांगू देत ना. तर आता खरं तर राकेश बोलतो की काय सांगणार आहे हा? नाही, काय पुरावा आहे बरं यांच्याकडे की सायलीच खरी तन्वी असल्याचा? आणि हे कसं शक्य आहे? सायली वहिनी तर मधुभाऊंच्या आश्रमामध्ये वाढलेली एक अनाथ मुलगी आहे, मग ती तन्वी असल्याचा प्रश्न येतोच कुठे बरं? त्यावर प्रताप बोलतो, हे बघ राकेश, ऐकून तर घे आधी अर्जुनचं. अरे अर्जुन काहीतरी बोलतोय याचा अर्थ त्याच्याकडे नक्कीच काहीतरी पुरावे असणार आहेत. तो असं बिना पुराव्यांचं कधीही काहीही बोलत नाही. आता सायली आणि अर्जुनला थोडंसं हायसं वाटतं की घरचे त्यांच्यावर विश्वास तरी ठेवतायत आणि राकेश मात्र आता इथे तोंडावर पडलेला असतो. त्यावर राकेश बोलतो की काय पुरावा असणार आहे बरं या सगळ्याचा? हे सगळं खोटं आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की हे सगळं काही तुम्हाला आता सायली तिच्या तोंडूनच सांगेल की या सगळ्याची सुरुवात केव्हा, कशी आणि कुठे झाली ती. आणि आता सायली सांगायला सुरुवात करते की आधीपासूनच तिला असे लहान मुलगी दिसायची, लहान मुलीचे भास वगैरे व्हायचे. पण ज्या वेळेला पूर्ण आजी आजारी पडली आणि पूर्ण आजीने सायलीला तन्वी अशी हाक मारली, त्यावेळेस मात्र सायलीला हे भास मात्र वारंवार व्हायला लागले. आणि आता ती तिला होणारे सगळे भास वगैरे सगळं काही आता डिटेलमध्ये सांगत असते, जे की आपण आधीच्या एपिसोड्समध्ये आधीच पाहिलंय, ते सगळं फ्लॅशबॅकमध्ये आता सांगितलंय. तर पुढील सीनमध्ये आता महिपत बाबा दाखवलाय. आता हा महिपत बाबाने जो काही आश्रम उभा केलाय त्या आश्रमाचं आज उद्घाटन असतं आणि त्यासाठी त्याचे खूप सारे भक्त वगैरे तिथे जमलेले दाखवले आहेत. आणि आता मंत्री साहेब देखील आलेले असतात त्या आश्रमाचं उद्घाटन करण्यासाठी आणि त्याचे जमलेले भक्त आता त्याच्या नावाचा जयघोष वगैरे करतायत. तो सचिन देखील आता त्या कार्यक्रमाला तिथे आहे. तर महिपत आता त्या सगळ्या लोकांना सांगत असतो की माझी मुलगीच आहे ही, म्हणजे माझ्या मुलीसारख्या या मुलीने आता हा आश्रम बहुगुणी बाबांसाठी हा उभा केलेला आहे. तर या आश्रमामध्ये जो कोणी येईल, गरीब असेल, गरजू असेल, तो कधीही निराश होऊन इथून जाणार नाही. इथनं तो रिकाम्या हाताने वगैरे जाणार नाही. आणि या सगळ्यामधनं मला जे काही पुण्य जमा होणार आहे ते माझ्या या मुलीला, अधीराला मिळो, असं तो आता काहीतरी भाषण देत असतो. तर इकडे सायली आता तिला होणाऱ्या भासांबद्दल आणि तीच तन्वी हे तिने आणि सायली अर्जुनने मिळून कसं शोधून काढलं याबद्दल आता सांगत असते की पूर्ण आजीने जेव्हा तिला तन्वी म्हणून हाक मारली तेव्हापासून तिला ते भास अगदी वारंवार व्हायला लागले. तिला आता ते लहान मुलगी म्हणजेच ती लहान तन्वी दिसायला लागली. तिच्या आवाजातली ती शुभम करोती तिला घरामध्ये ऐकायला यायला लागली. बागेमध्ये तिला ती तन्वी दिसायची, त्यामुळे तिने एक्झॅक्टली चष्मा त्याच ठिकाणी लपवला जिथे लहानपणी तन्वी लपवायची. अगदी त्या मंदिरामध्ये गेलेलं असताना देखील तिला सगळं काही परत आठवत होतं आणि देवाने स्वतः तिला तुझ्या प्रश्नांची उत्तरं लवकर मिळणार आहेत हे येऊन देखील सांगितलं. आणि जेव्हा माहेरपणासाठी प्रतिमाने सायलीला बोलावलेलं असतं
त्याच वेळेस आता प्रतिमाने सायलीला तन्वीचं लहानपणीचं शुभंकरोती म्हणतानाचं ते जे काही आवाज रेकॉर्ड केलेलं कॅसेट असतं ती ऐकवलेली असते. तसंच तिचं ड्रॉइंग बुकमध्ये तन्वीने लहानपणी काढलेलं ते चित्र देखील दाखवलेलं असतं आणि सायलीच्या लक्षात येतं की हे तर तेच चित्र आहे तिने लहानपणी असताना मधुभाऊंच्या आश्रमामध्ये काढलं होतं. आणि तेव्हापासून मग ती एकेका गोष्टीचा शोध घेत गेली. तर आता अर्जुन आता ते चित्र, ते तन्वीने काढलेलं चित्र आणि सायलीने काढलेलं मधुभाऊंच्या आश्रमामधील चित्र आता ते सगळ्यांना दाखवतो आणि तसंच तो लहानपणीच्या तन्वीचा तो शुभंकरोतीचा आवाज देखील सगळ्यांना ऐकवतो. तर इकडे आश्रमामध्ये आता सचिन त्या महिपत बाबाच्या भक्तांना भाषण देत असतो की यामध्ये आता आश्रमामध्ये एक मोठं अन्नछत्र देखील आता सुरू केलेलं आहे आणि एक कुठलासा माणूस असतो तर त्या सगळ्या अन्नछत्राची जबाबदारी त्या माणसाने घेतलेली असते. तसंच आता मंत्री साहेब स्वतः इथे उद्घाटनासाठी आले आहेत आणि तेच देखील आपल्याला मदत करणार आहेत वगैरे, असं तो आता भरपूर असं भाषण वगैरे देत असतो. आणि आता त्याचं झाल्यानंतर हा मंत्री देखील आता महिपत बाबाच्या भक्तांना भाषण देतो की फुलाची पाकळी म्हणून मला काहीतरी द्यायचंय आणि हे सगळं काही महिपत बाबांमुळे शक्य झालंय, म्हणून तुम्ही महिपत बाबांचे भक्त आहात वगैरे, असं तो बरंच काहीतरी सांगत असतो. आणि आता तो एक छोटीशी भेट म्हणून आता त्याने खूप सारे पैसे आता इथे त्या आश्रमाला भेट देण्यासाठी आणलेले असतात आणि ते पैसे आता तो महिपतला दाखवतो. तर महिपत देखील आता त्या पैशांवर हात ठेवतो आणि नंतर तो मंत्री आता ते पैसे त्या बहुगुणी बाबांच्या फोटो समोर ठेवून देतो. आता सचिन मात्र इथे विचार करत असतो आणि एवढे सगळे पैसे पाहिल्यानंतर त्याचे ऑब्व्हियसली डोळे फिरलेले असतात आणि खूप मोठं अन्नछत्र तिथे सुरू केलेलं असतं. तर महिपत सांगतो की आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे इथे, तुम्ही सगळ्यांनी महाप्रसाद घ्यायचा आहे वगैरे. आणि सगळेजण परत एकदा त्या बहुगुणी बाबाचा आणि महिपत बाबाचा आता उदो करत असतात. तर सचिन मात्र विचार करत असतो की इथे एवढा मोठा अन्न प्रसाद वगैरे सुरू आहे, एवढा सगळा पैसा वगैरे, नक्कीच यामध्ये काहीतरी काळबेर आहे. तर हा मंत्री मात्र तो दुसरा एक माणूस असतो त्या अन्नछत्राची जबाबदारी घेतलेला, त्याला सांगत असतो की तुम्ही हे असंच चांगली कामं करत राहा जेणेकरून आम्हाला मतं मिळत राहतील. तर इकडे सायली आणि अर्जुन आता पुढे सांगत असतात. सायली सांगते की तिला खात्री पटली की तीच तन्वी आहे म्हणून आणि ही गोष्ट मग तिने आता मधुभाऊंकडनं देखील कन्फर्म करून घेतली आणि मधुभाऊंनी देखील कोमामध्ये असताना डोळ्यांची उघडझाप करून तीच तन्वी असल्याचं तिला कन्फर्म केलं. आणि हे कन्फर्म झाल्यानंतर आता सायलीने मंदिरामध्ये गेली असताना अर्जुनला हे सगळं काही सांगितलं आणि अर्जुनचा देखील त्यावर विश्वास बसला. त्यानंतर आता सायलीला सगळे काही लहानपणीच्या गोष्टी आठवाव्यात म्हणून त्यांनी डॉक्टरांची देखील मदत घेतली आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आता गोष्टी रिक्रिएट करायला सुरुवात केली. अगदी ते किचनमध्ये लपून चोरून आईस्क्रीम खाण्याच्या सीनपासनं ते गार्डनमध्ये खेळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी परत त्या सेंटेड इरेझरच्या गोष्टी वगैरे त्यांनी त्या सगळ्या रिक्रिएट केल्या. आणि एक शेवटचा ऑप्शन म्हणून त्यांनी तो अपघात देखील परत घडवून आणायचं ठरवलं की जेणेकरून सायलीला आता लहानपणीच्या सगळ्या काही गोष्टी आठवतील, तीच तन्वी हे त्यांना कन्फर्म होईल. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर सगळेजण खरं तर शॉक झालेले असतात. त्यावर कल्पना बोलते की अर्जुन हे सगळं खरं आहे का? त्यावर अर्जुन बोलतो की एक अशी व्यक्ती आहे जी सायलीच तन्वी आहे हे आपल्याला कन्फर्म सांगू शकेल. आणि आता अर्जुन दरवाजा उघडतो तर आता कुसुमताई मधुभाऊंना घेऊन आलेल्या असतात आणि आता मधुभाऊ बरे झालेत हे पाहिल्यावर सगळेजण खरं तर आश्चर्यचकितच होतात, कारण त्यांना माहीतच नसतं की मधुभाऊ बरे झालेत. तर राकेश मात्र मनातल्या मनात विचार करत असतो की हा थेरडा अजून जिवंतच आहे. तर त्यावर आता प्रताप बोलतो की मधुभाऊ, अर्जुन अरे मधुभाऊ केव्हा बरे झाले आणि ही गोष्ट तर तू आम्हाला सांगितली देखील नाही, सायलीनेच देखील सांगितलं नाही. त्यावर अर्जुन बोलतो की हेच तर तुमचं सरप्राईज आहे. आणि आता कुसुमताई मधुभाऊंना घेऊन घरामध्ये येतात. त्यावर आता कुसुमताई सांगतात की मधुभाऊंना जेव्हा आश्रमामध्ये घेऊन आलो हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्यांची रिकव्हरी अगदी फास्ट होत होती आणि काल काय झालं कोणास ठाऊक, मधुभाऊ अगदी कोमामधनं उठून बसले होते आणि सारखं आपलं सावू सावू करत होते. मग मी लगेच सायली आणि अर्जुन सरांना बोलावून घेतलं. त्यावर आता मधुभाऊ देखील सांगतात की सायलीच खरी तन्वी किल्लेदार आहे म्हणून. कदाचित देवाने हीच गोष्ट
सांगण्यासाठी मला इतके दिवस जिवंत ठेवलंय असं मला वाटतंय. आता हे ऐकल्यावर घरातील सगळेच जण खरं तर आश्चर्यचकित झालेले असतात. तेव्हा आता मधुभाऊ सांगायला सुरुवात करतात की आश्रमामध्ये असताना प्रियाच्या कपाटामध्ये मधुभाऊंनी सायलीच्या लहानपणीचा फोटो आणि तिचं गाठोडं पाहिलं. आता हे पाहिल्यानंतर मधुभाऊंच्या मनामध्ये मात्र शंका आली की नक्की प्रिया नक्की काय करायचा प्रयत्न करतीये. आणि जेव्हा रविराज सर आणि प्रतिमा वहिनी जेव्हा आश्रमामध्ये आल्या होत्या आणि सायलीने काढलेलं चित्र पाहिल्यानंतर ते बोलले की आमची तन्वी देखील लहानपणी असंच चित्र काढायची. तेव्हा मात्र मला शंका आली आणि मी तिथून पुढे शोध घ्यायला सुरुवात केली की माझी सायली नक्की आहे तरी कोण. आणि तेव्हाच मला समजलं की सायलीच खरी तन्वी किल्लेदार आहे म्हणून. आता मधुभाऊंनी ही गोष्ट कन्फर्म केल्यानंतर सगळ्यांना खात्री पटते. तर आता प्रतिमा अगदी भावुक होऊन येते आणि प्रतिमा बोलते की मला सायलीच माझी मुलगी आहे हे मान्य करण्यासाठी कुठल्याही पुराव्यांची गरज नाहीये. आणि सायली आणि प्रतिमा आता दोघीही एकमेकींच्या दिशेने येतात आणि दोघींच्याही डोळ्यामध्ये आनंदाश्रू असतात. अगदी भारावून गेलेल्या असतात दोघी सुद्धा. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राकेश इथे देखील मान्य करायला तयारच नाहीये की सायलीच खरी तन्वी आहे आणि तो अर्जुनकडे पुरावे मागतो. त्यानंतर अर्जुन मात्र आता प्रतिमा आणि सायलीचा DNA रिपोर्ट जो असतो तो सगळ्यांना दाखवतो. आता रविराज देखील तो DNA रिपोर्ट पाहतो आणि रिपोर्ट्स पाहिल्यानंतर त्याची देखील खात्री बनते की सायलीच त्याची हरवलेली मुलगी तन्वी आहे म्हणून. तर सायली देखील अगदी भारावून गेलेली असते आणि ती आता पूर्णा आजीकडे जाते आणि पूर्णा आजीच्या गालाला स्पर्श करत तिला बोलते की पूर्णा आजी, अगं हा स्पर्श न अगदी खरा आहे. तर पूर्णा आजी देखील अगदी भारावून गेलेली असते तिला तिची लहानपणीची तन्वी परत मिळाल्याबद्दल. तर इकडे प्रिया मात्र जाम चिडली आहे आणि ती बोलते की सायली आणि तन्वी आता हे दोन्हीही नावं मात्र मी काही जिवंत ठेवणार नाहीये. त्यामुळे आता प्रिया आणि राकेश मिळून पुढे काय प्लॅन करतील हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.